नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. बावनकुळेंनी इचलकरंजीत येऊन शब्द दिला तरी भाजपचा हळवणकरांना पुन्हा चकवा. आमदारकीचं स्वप्न भंगलं. राज्यात होणाऱ्या विधान परिषदेसाठी भाजपकडून आज 5 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जटार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बहुप्रतीक्षित विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्या माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या पदरी निराशा झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सुरेश हळवणकर यांना विधान परिषदेसाठी संधी दिली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. माजी खासदार संजय काका पाटील यांना देखील पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर इचलकरंजीचे तत्कालीन अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपशी संपर्क वाढला. 2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र वर्षानुवर्ष इचलकरंजीमध्ये भाजपचा गड सांभाळलेले माजी आमदार सुरेश हळवणकर आणि त्यांचा गट आवाडे यांच्या पक्षप्रवेशामुळे नाराज झाला होता. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इचलकरंजीमध्ये येऊन हळवणकर यांची नाराजी दूर केली जाईल, त्यांना विधान परिषदेवर घेतलं जाईल असं वचन कार्यकर्त्यांना दिलं होतं.